रामकृष्ण हरी मंडळी, मी प्राजक्ता आपल्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे। तर बनवायला स्टार्ट करूया। या ठिकाणी ही जी वाटी घेतलेली आहे ना, याच वाटीने आज आपण डाळीचे मेजरमेंट करणार आहोत। मिक्स डाळीचे अप्पे बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, त्याच्यानंतर 1 वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर 1 वाटी मी उडदाची डाळ घेणार आहे। या ठिकाणी मी या 3 डाळीचा वापर केलेला आहे। तिन्ही डाळी मी 1-1 वाटी घेतलेल्या आहेत। त्या सगळ्या डाळींना मी एकत्रच भिजवणार आहे। आता या ज्या डाळी आहेत ना, मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी 2 वाट्या मी तांदूळ घेणार आहे। हा जो तांदूळ आहे ना, हा रेशनचा तांदूळ मी वापरलेला आहे। तुम्ही जो तांदूळ इडलीसाठी वापरता ना, तो या ठिकाणी यूज केला तरी पण चालेल। आता या तांदळाला पण आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। लक्षात ठेवा, 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि तिन्ही डाळी ज्या आहेत ना, त्या मी 1-1 वाटी घेतलेले आहेत। आता तांदूळ पण आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि डाळ पण आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता त्याच्यात पाणी टाकून आपल्याला ते रात्रभर भिजत ठेवायचं आहे। रात्रभर जर शक्य नाही झालं तर कमीत कमी 6 ते 7 तास तरी त्याला चांगले भिजू द्या। तर चला, आता आपली डाळ आणि तांदूळ चांगले भिजलेले आहे। याला मी रात्रभर भिजत ठेवलं होतं। तुम्ही बघू शकता की डाळ पण आपली मस्त फुगलेली आहे आणि तांदूळ पण आपला चांगला भिजलेला आहे। तर आता आपण याला एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तुम्ही बघू शकता की मी चांगल्याला धुवून घेतलेलं आहे। आता आपण याला बारीक करून घेऊया। डाळ आणि तांदूळ मी दोन्ही एकत्रच वाटत आहे। तुम्ही वेगळं वेगळं देखील वाटलं तरी पण चालेल। आता डाळ आणि तांदूळ दोन्ही थोडं थोडं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे। आता याला आपण बारीक वाटून घेणार आहोत। आधी मी थोडंसं फिरवून घेते। आधी थोडं मिक्सरमधून वाटून घेतल्यानंतर परत मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे। जास्त पाणी ॲड करू नका, थोडंसंच पाणी टाका आणि त्याला चांगलं बारीक वाटून घ्या। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी याला मस्तपैकी बारीक वाटून घेतलेलं आहे। सेम याच पद्धतीने तुम्हाला देखील हे वाटून घ्यायचं आहे। फक्त हे वाटताना ना, पाण्याचा वापर थोडा कमी करा। गरज लागेल तेवढंच याच्यामध्ये पाणी वापरा, जास्त हे पीठ पातळ करू नका। आता वाटलेलं जे पीठ आहे ना, ते मी मोठ्या पातेल्यात काढत आहे। आता जे हे वाटलेलं पीठ आहे ना, सगळं मी एका पातेल्यात काढलेलं आहे। आता पातेल्यात काढल्यानंतर आता त्याची कन्सिस्टन्सी जी आहे ना, ती थोडीशी मला घट्ट वाटली, म्हणून मी त्याच्यामध्ये अर्धा फुलपात्र पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे। हे जे पीठ आहे ना, हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे किंवा 7 ते 8 तासासाठी देखील तुम्ही याला भिजवून ठेवू शकता। आता हे पीठ मी दिवसभर भिजवून ठेवलेलं आहे। मी हे सकाळी वाटलं होतं आणि संध्याकाळी अप्पे बनवायला घेतली। तुम्ही बघू शकता की पीठ किती छान फुललेलं आहे, मस्त पीठ आपलं फुगलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता की आपलं पीठ जे आहे ना, ते मस्त फुगलेलं आहे। आता एकाच डिरेक्शनमध्ये मी याला चांगलं फेटून घेणार आहे। असं फेटून घेतलं का आपले जे अप्पे आहेत ना, ते चांगले फुगतात आणि मऊ लुसलुशीत होतात। आता याच्यात आपण आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यानंतर याला मी चांगलं एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घेणार आहे, कारण की याच्यामध्ये ना मी इनोचा किंवा सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही। अप्प्याचं पीठ रेडी आहे, तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया। या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2-3 अद्रकाचे तुकडे टाकलेले आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पुदिन्याची काही पाने घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सुखं खोबरं घेतलेले आहे 1 चमचा आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकलेलं आहे। या ठिकाणी मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे। आता याला आपण पाणी घालून चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता या चटणीला तुम्ही मोहरीची किंवा कढीपत्त्याची फोडणी देखील देऊ शकता। आता गॅसवर मी अप्पे पात्र ठेवलेलं आहे। ते भांडं गरम झाले की त्याच्यावर मी तेल टाकलेलं आहे आणि थोडं थोडं करून मी पीठ त्याच्यामध्ये टाकत आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल प्रॉपरली की मी कसं त्याच्यामध्ये पीठ टाकत आहे। जास्त पण पीठ भांड्यामध्ये टाकायचं नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की मी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये पीठ सोडत आहे। आता सगळं अप्पे पात्रामध्ये पीठ टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 2 ते 3 मिनिटासाठी मस्त वाफवून घेणार आहोत। आता हे अप्पे बनवताना ना, गॅसची जी फ्लेम आहे ना, ती लो टू मीडियमच ठेवायची आहे। हाय फ्लेमवर जर
हे ठेवलं ना तर आप्पे पूर्ण खालनं काळे होतील. त्यामुळे लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे आप्पे बनवायचे आहे. आता 2 ते 3 मिनिटं मस्त वाफवून झाल्यानंतर आपल्याला आप्प्याची साईड आहे ना ती चेंज करायची आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मी थोडंसं तेल शिंपडलेलं आहे आणि त्याच्यानंतर चमच्याच्या साहाय्याने मी आप्प्याची साईड चेंज करून त्या साईडला पण आपल्याला 1 ते 2 मिनिटं मस्त आप्पे जे आहेत ना ते वाफवून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की दुसऱ्या साईडने पण आपले जे आप्पे आहेत ना ते मस्त वाफून निघलेले आहे. तर आता आपले आप्पे तयार आहेत. आता एक एक करून मी हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेते. सेम अशाच पद्धतीने बाकीच्या पण पिठाचे आपल्याला आप्पे बनवायचे आहेत. गरमागरम आप्पे तयार आहेत. आता हे जे आप्पे आहेत ना ते मी चटणीसोबत आणि केचपसोबत सर्व केलेले आहेत. तुम्ही बघू शकता की आपले जे आप्पे आहेत ना किती मस्त फुगलेले आहेत आणि आतमधून देखील किती जाळी सुटलेली आहे. आप्प्याला मस्त आप्पे झालेले आहेत. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. बाय बाय.